आणि येत्या 11 एप्रिल रोजी रमजान ईदचं आयोजन आहे। आपण त्या दिवशी सर्वजण हिंदू मुस्लिम एकतेच्या संदर्भानं गळा भेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा देणार आहोत। याचबरोबर हिंदू धर्मियांचा एक मोठा सण रामनवमी 17 एप्रिल रोजी आयोजित आलेला आहे आणि त्या दिवशी रामनवमीच्या सुद्धा मोठमोठ्या मिरवणुका आपल्या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये निघणार आहेत। आणि या दृष्टिकोनातून सध्या आगामी लोकसभा निवडणुका होऊन घातलेल्या असल्यामुळे आदर्श आचारसंहितेचं पालन करून आपण या सर्व मिरवणुका आणि सर्व सण जयंती साजरी करणार आहोत। खरं पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेबांनी अतिशय चांगला आणि एका समाजाला नव्हे तर संपूर्ण विश्वाला उपयोगी आणि तारणहार पडेल असा संदेश दिलेला आहे। ज्या ज्या वेळेला जयंती येत असते आमचे खेड्यापाड्यातील आणि शहरातील सर्व छोटे मोठे कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीने उत्साहानं कामाला लागतात आणि सर्व शहर त्या ठिकाणी सजली जातात, जसे की एखादी नववधू सजेल अशा पद्धतीने शहरामध्ये बॅनरबाजी लाइटिंग केलेली असते। परंतु हे करत असताना आपण आचारसंहितेचं थोडंसं भान त्या ठिकाणी बाळगूया। जयंतीसाठी बाबासाहेबाच्या नगर सारी सजली आहेत, जयंतीसाठी बाबासाहेबाच्या नगर सारी सजली आहेत आणि समतेच्या वर्षावानं मन आमची भिजली आहेत। सत्याग्रहानं महाडच्या तळ्याचं पाणी चवदार झालं, कृती आणि विचारानं तुमच्या जीवन आमचं धन्य झालं। तुमचा विचारच बाबासाहेबाचा विचार मी जसं म्हटलं की तो कोण्या एका समूहाला, कोण्या एका प्रांताला, कोण्या एका देशाला नाही तर संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करणारा तुमचा विचारच आमच्या कार्याची प्रेरणा आहे आणि जीवनाचा खरा अर्थच प्रज्ञाशील करुणा आहे। निळे ढग, निळा आसमान, निळ सारा आभाळ आहे, निळ पाणी, निळ क्षितिज, धरतीवरती निळ वादळ आहे। मित्रांनो, धन्य झालो आम्ही दिलेत राज्यघटना देशाला आणि जयंतीच्या प्रसंगी त्रिवार अभिवादन बाबासाहेबांना, त्रिवार अभिवादन बाबासाहेब। बाबासाहेबांनी जो संदेश दिलेला आहे तो संदेश घेऊन आपण या सर्व जयंत्या अतिशय थाटामाटात, उत्साहात, परंतु कुठल्याही कायदा मोडणार नाही याची दक्षता घेऊन आपण पालन करूया। यासोबतच मुस्लिम धर्मियांचा जो सण आहे रमजान ईद, या ठिकाणी हिंदू एखादा उत्सव साजरा करीत असताना कोजागिरीला रात्री गोड दुधाची चव हिंदू चाकतात, रमजानच्या दिवशी आपण त्याच गोड दुधाचा शिरखुर्मा करतो। निसर्गानं सुद्धा सर्वांना समान भावना ठेवलेल्या आहे। मित्रांनो, याच पद्धतीनुसार हिंदू मुस्लिम दलित बांधव आपण सर्व एकत्र येऊन हा उत्सव पुढे नेण्याचं काम करूयात। पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या वतीनं ज्या काही सूचना आपल्याला देण्यात येतील, ज्या काही मार्गदर्शनपर असतील, काही आचारसंहितेची बंधनं असतील, त्या सर्व गोष्टीचं अगदी तंतोतंत असं आपण पालन करून यापुढे हे सर्व सण उत्सव आणि निवडणुका सुद्धा आपण अतिशय शांततामय वातावरणात, एकोप्याच्या वातावरणात, कुठलाही एकमेकाच्या मनामध्ये कसलाही आकस न ठेवता ओपन माइंडेड मित्रत्वाच्या नात्याने गळा भेट घेऊन आपण साजरा करूया। त्याचबरोबर राम जयंतीच्या निमित्तानं निघणाऱ्या मिरवणुका जरी असतील तर त्या मिरवणुकांना सुद्धा आपण सर्वजण, सर्व समाजातील लोक एकत्रित येऊन आपण त्या हिंदू धर्मियांच्या मिरवणुका सुद्धा पुढे नेण्याचा प्रयत्न करूया। एवढं मी या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं आपल्याला आवाहन करतो आणि शेवटी एवढंच म्हणेल की नफरतों की दीवारें गिराकर तोड़ देंगे, नफरतों की दीवारें गिराकर तोड़ देंगे, चैन व अमन का माहौल बनाकर रख देंगे, जहां पर हो मंदिरों से प्यार और मस्जिदों का सम्मान, ऐसा हिंदुस्तान बनाकर रख देंगे। आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। आगामी उत्सव सणाच्या निमित्तानं आपण एकत्र आहोत, प्रशासन आपल्या खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत आहे। ते सण उत्सवामध्ये आम्ही सुद्धा सहभागी आहोत। शांततेच्या वातावरणात आपण हे सर्व पार पाडूयात अशी मी आपल्या वतीनं प्रशासनाला ग्वाही देऊन प्रस्तावना थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आवाज बहुजनांचा।